अताभिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठाला विठाला अखिला गो तया सुखा जेने हरिनये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग रावो चित्ती। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला व खाली बसा, तुमच्या मागच्यांना मी दिसत नाही, कॅमेरा सेटअप करताना पुन्हा उठ जा, पण बसा खाली। अहो आम्हाला सगळ्याला पैसे येत, ऐकणाऱ्याला काय हो, बघू द्या ना त्या एलगिरगावचं बाळ्या विठाला 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 आणि कोणी बी परमार्थात वजन हाणायचं नाही, घरी बायको पशी हाणायचं विठाला 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 घरी शिळे तुकडे मोडीत येत आणि इथं वजन हाणतेत काय काय सुंबळे विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे। मालक हे अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाला एक मागणी मागतात। आगी लागो तया सुखा, देवा माझ्या त्या सुखाला आग लागो। कोणत्या सुखाला? जेने हरिनये मुखा, हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा माय बापा जगन्निवासा, हे विश्वाच्या करत्या जे सुख मला तुझं भजन करू देत नाही ते सुख जळून जाऊ दे। ज्या सुखावर आरूढ असल्याच्या नंतर या मुखाला भजन येत नसेल प्रभो तर ते सुख जळून जाऊ। आगी लागो तया सुखा, कोण्या? जेने हरिनये मुखा, भजन येत नसेल तर ते राज्य नको, ते वैभव नको, ती संपत्ती नको, काय असेल ते औदार्य काहीच नकोय देवा, मला ते जळून जाऊ दे। मालक उदार आहे पंढरपुरातला आणि चतुर आहे। मालकानं देहूतल्या मालकांना प्रश्न केला, तुकोबराय ठीक आहे माझं भजन तुमच्या तोंडाला येत राहील, पण विपत्ती, विपत्ती या शब्दाचा अर्थ संकट। महाराज ते तुकोबराय ते का तुमच्या माझ्यासारखी महाराज येतोय? जाऊ द्या, बोलणंच नकोय, ते तुकोबराय तुकोबराय तुकोबराय। मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती, देवा कसलंही संकट आलं तरी हरकत नाही, पण तू मात्र माझ्या चित्तात राहायला पाहिजे। काय व्हायचं ते होऊ दे रे देवा। आकाशवर पडा ब्रह्मगोळ भंगा, काय 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 काही गरज नाही देवा, हे दग्ध झालं तरी हरकत नाही, पण तू मात्र अंतकरणात असावा। मालक फार चतुर आहे, तो खबर आहे। माझं भजन करण्यासाठी आणि मला चित्तात ठेवण्यासाठी शरीर मानवी पाहिजे। मग मानवी शरीर म्हणलं की जात आली ना, जात जात तुम्हाला कोणती जात चांगली वाटते भारत देशात? मला नाही कोणती जात चांगली वाटत नाही आणि वाईट वाटत नाही, कारण या भारत देशात अशी जातच नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत। तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले,
अशी एक बी जात नाही की त्या जातीत हरामखोर लोक नाहीत गुरुजी. प्रत्येक जातीत पांचट माणसं आहेत, प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत, प्रत्येक जातीत व्याभिचारी माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत संत आहेत. माझे मालक फार हुशार. जळोते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. मला काय त्या कुळाचा संबंध नाही. जन्म हो का भलते याती, जन्म हो का भलते याती, परिमी न चुके हरी भक्ती, परिमी न चुके हरी भक्ती, परिमी न चुके हरी भक्ती. संत शिरोमणी नामदेवरायांची मागणी आहे, जन्म हो का भलते याती, पण मला वारकरी कर. गंगाखेडच्या आईसाहेबाचं तर मत आहे, ते कोण्या जातीतला असो वारकरी असो त्याच्या पायावर माझं डोकं आहे. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. होता उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. हो का उत्तम, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. याच्या पलीकड पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे शिरे. जात नाही विचारली, चांडाळाच्या कुळातला असेल पण वारकरी असावा. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बुट शिवणाराच्या कुळातला आहे, चपला शिवणाराच्या कुळातला आहे, पण वारकरी आहे. त्याच्या आईला हृदयात घेतलं पंढरपुरातल्या मालकानं. जातीचा संबंध नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय त्वाईसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, बाकी नाही. देवा ही संपत्ती नकोय, जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. मला काही त्या कुळाचा संबंध नाही, मला फक्त तुझं भजन तोंडाला यावं. काय गोड मागणी शेवटची. तुका म्हणे देवा रे, तुका म्हणे देवा, जेने घडे तुझी सेवा. देवा मला फक्त ज्या जे काम केल्याच्या नंतर तुझी सेवा घडते असं देऊन टाक. भजन केल्यावर देवाची सेवा घडते असं नाही. अशी काही व्यवहारात कामं येतं, ती कामं केल्याच्या नंतर लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. लाखो लाखो. मला असं देऊन टाक. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विडाला 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 आगी लागो तया सुखा. सुख कोणाला नको वाटते. मज लागी दुःख व्हावे,
हातवरी करावर कोणाला वाटतं मग घर उडून जा, कोणाला वाटतं आपल्या बँकेतले पैसे संपवा. ज्याचे सगळे फ्यूज उडाले ते पण पैसे खिशात ठेवते. ज्याचे सगळे कॉईल उडालेत का गुरुजी त्याला पण पैसे आवडतील. नेमकाच चिखलाचा उंडा लहान लेकराला पैसे दाखिले ते पण गपचूप बसत. पैसे आवडत नाही असा माणूसच नाही. उग टकटक करतीत कमरा बांधल्या विठाला विठाला विठाला. महाराज हे जर खोटा असतं तर मालकाचा अभंग. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधर, घोडे दाराधर, कन्या पुत्र घोडे दाराधर. नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावच्या बाळूचं वाक्य का? एक जण म्हणला मी लग्न केलं नाही, मग तू काय आम्हाला लग्न करणाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालतो? तुला काय वाईट वाटते लग्न करणारे? नाही म्हणलं मी लग्नच केलं नाही. अरे तुला बी नाही सुटली, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची. नाही सोडत त्यानं कोणाला माया, नाही सुटत अद्याप नाही. हे फक्त 18 लोक सुटले, त्याच्यापैकी तुकोबारा एक. नकोय म्हणजे देवा. कशाहून सिद्ध सांगू तुम्हाला? 36 किलो सोन्याची परात एक मुसलमान घेऊन आलता. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची संसाराची वरची परिस्थिती पाहिली. आतली कळत असती का खिल्लारे गुरुजी कोणाला? कातकडे गुरुजी आतली कळत असते. संत आतून कळायला इतकी लायकी आहे का आपली? आपल्याला वरून कळते महाराजाला लय मोठी गाडी आहे. अरे गुंडायला गाड्या मोठ्याल्या सुंबळ्या. महाराज मोठ्या गाडीत बसतो काय मीठ लावून साठी तू त्याला विठाला विठाला विठाला. महाराज मोठ्या गाडीत आला येणं मोठा नसतोय. महाराजाकडे आचरणाचं कार्ड मोठा असावा त्याला महाराज म्हणत असते विठाला विठाला. ताकद महाराज. मुस्लिम समाजाचा माणूस परत घेऊन येतो. तुकोबाराय घरी नव्हते. ज्या दगडावर ज्या शिळेवर बसून तुकोबाराय भजन करत होते त्या शिळेवर ताट ठेवलं, सोन्याचं ताट. जिजा सोनं तर घेतलंच नाही, पण जी शिळा धनानं वाटली का गुरुजी, जी शिळा धनानं वाटली का तिच्यावर बसायचंच बंद केलं. मला यार महाराज याला म्हणत असते त्याग. आपली सगळी नाटक चावत नाही म्हणून हरभरे खात नाही, दातच नाही तुला सोंबळ्या. आणि एकाला दात आहेत पण खात नाही, खाल्लं की तांब्या घेऊन जावं लागतं. नाही नाही आपण हरभरे पाहतच नाही, कसा पाहशील तुला पचतच नाही. तर ही आपली नाटकं आहेत महाराज. याला त्याग म्हणायचंय? नको म्हणले. रयतेच्या राजांना दुःख वाटलं. कोणाला राजा म्हणायचं? माझ्या वाचनात फक्त 6 राजे आले. त्याच्यानंतर राजे कोणालाही म्हणेन पण जाणता नाही म्हणायचा, तितकी जी भालकट नाही. जाणते राजे फक्त 6च. त्याच्यापैकी 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. आता कोणीही कोणाला पदव्या देत असेल त्या टेबला खालून सुटकेच गेलेल्या पदव्या. रयतेच्या राजांना जाणता राजा पदवी ही देहूतल्या मालकांनी दिली. 100पेक्षा जास्त कारण आहेत जाणतेपणाचे, त्याच्यातले 2 सांगतो. दुःख वाटलं छत्रपतींना. महाराज संपत्ती नको म्हणतात, सुख नको म्हणतात. भजन जर येत नसेल तर सुख नको म्हणतात. हे वाक्य तुको भरायचं. आम्हाला सांगता गोड येते, वागता कुठे येते?
तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणून आम्हाला महाराज म्हणता, तुमच्या वाणीची श्रीमंती म्हणून तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता विठाला 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 महाराज महाराज ते महाराज. कोणाला राजा म्हणायचं दुःख का झाले त्याचं कारण सांगतो. शेतकऱ्याच्या शेतातून घोडे पळाल्याच्या नंतर 2 न्यायाधीश आणि 14 गुमास्ते तपासणीला जायचे आणि ज्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचा सुद्धा खर्च 3रा सूर्य उगवायच्या अगोदर त्या शेतकऱ्याच्या घरी त्याचे पैसे जात होते, असा ज्याचा न्याय आहे त्याला जाणता राजा म्हणतात. चला 114 पैकी अजून एक सिद्धांत सांगतो. ज्याला उशातलं पायत्यातलं अंतर कळते त्याला जाणता राजा म्हणतात. हे जीनच्या पॅन्टवाल्याला काय नाही कळणार, ऊस पायतं फक्त म्हाताऱ्या लोकांना कळल ऊस पायतं कशाला म्हणतात. महाराज हे तर लय लांबचा प्रश्न आहे. या देशातल्या 8 पत्न्या सोडून जगातल्या कोण्याही जातीच्या स्त्रीला माय म्हणणारा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन, तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. मला याच्यातलं एकच घ्यायचे, तिला पाहुनी आई म्हणाला. अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय, इतकी सुंदर स्त्री आणि आई म्हणून परत करावा ही जाण गेलाय तो जाणता राजा. जिकडं जाईन तिकडं लुगडं वाळत आणि त्याला जाणता राजा म्हणणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील. विठाला विठाला आणि एवढ्या जाणकार राजाला सोनं परत केल्याच्या नंतर दुःख वाटलं. गुमास्त्या हाती निरोप पाठीला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय गुरुवर्य आपला शिवाजी भोसले तुकोबार, छत्रपतींचं वाक्य माझं नाही, त्यांचं स्वतःचं वाक्य. मी नजराना पाठीला तुम्ही परत केला. राजे काय दखल घेता आमची? तुम्ही तळहाता इतक्या जागेचे राजे आहात. काय वाक्य पाठवलंय? तुम्ही तळहाता इतक्या जागेचे राजे आहात, आम्ही त्रिभुवनीचे राजे आहोत. महाराजी रयतीच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वापरलेलं वाक्य देऊतल्या मालकांचं काय त्यागाची भूमिका असली. आम्ही तर 10-5 हजार रुपये दिल्यावर बनिली धुवाची. साहेब तुमचे बुट मी दोन्ही पाय देऊन म्हणून मी जवळ ठेवलेत. खाऊ नकोस बुट म्हणजे बरं. विठाला विठाला आगी लागत आहे सुखा. कोणत्या सुखाला? जे सुख देवाचं भजन करू देत नाही त्या सुखाला आग लागो. श्री गुरु वैकुंठवासी ज्ञानसूर्य प्रचंड विद्वान श्री गुरु साहेबराव महाराज यांचं लग्न झालं. इच्छा नव्हती लग्न करण्याची. आईचा आग्रह, वडिलांचा आग्रह, काकांचा आग्रह, काकीचा आग्रह, गुरुजी मामांचा आग्रह, नातेवाईकांचा आग्रह आणि लग्न लावलं. 19 वर्षाला काही दिवस कमी होते. पंढरपूरला जाण्याचा योग आला आणि पंढरपूरला वाळवंटात एक कीर्तन ऐकलं. ते कीर्तन महाराष्ट्रातले ज्ञानसूर्य श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं कीर्तन ऐकलं. चांगल्यांचं ऐकायचं मानस ठेवी जा, देव तुमचं चांगलं करीन. कीर्तनात 100% ऐकायचं, मनात थूत जाऊ नका, यम सटके आणि कीर्तन ऐकलं. घरी आले. आईनं सांगितलं बाळा परवाला पाहुणे आलते रे, तुला सोयरीक आली. भूक लागली होती पण जेवलेच नाही. बाळा जेव ना. खोटं बोलले आईला, मी जेवून आलो. काय दुःख आहे? मला आई मला संसारात पाडायले. हा संसार मला भजन करू देणार नाही.
फलकट तो संसार हे फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार येथे सार भगवंत 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 फलकट तो संसार येथे सार भगवंत येथे सार भगवंत सार संसार फलकट होता. रात्रभर झोपले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पाहुणा आलाच घरी. आईला आनंद वाटला. त्याला पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आपल्या मुलाला सोयरी घेऊन आलाय. आणि श्री गुरु साहेबराव महाराजांचं लग्न जबरदस्ती लावलं इच्छेच्या विरुद्ध. आगी लागोताय सुखा सांगतोय. लग्न झाल्याच्या नंतर कुलाचार शिष्टाचार वरयात्रा. पूर्वीच्या काळात देवाला जात होती माणसं. आता हनीमूनला जातात. सर्व देवा आटपली. आईला सांगितलं, आई आम्हा दोघांना पंढरपूरला पाठवतात का? जा म्हणे बाळा. उदात्त अंतकरणाने विटेवरच्या मालकाच्या चरणावर डोकं ठेवलं. देवा इच्छा नव्हती रे संसारात पडायची. हा संसार तुझं भजन करू देणार नाही. करणं मला मदत देवा. देवा करणं मला मदत. करणं प्रभू करणं मदत. घरी आले. ठीक आहे. पूर्वीच्या काळात इथं वयस्कर महात्मे येतं. माझ्या वडिला समान आजोबा समान. तुमच्या काळात शक्यतो शेजाऱ्यांना देखता कोणा देखता आई वडिला देखता बायकोला बोलत नव्हते. मलाही ज्ञान आहे त्याचं. पण श्रीगुरूंच्या सोबत जिनी लग्न केलं त्या स्त्रीला असं लक्षात आलं त्या माऊलीला की मालक काहीच बोलत नाहीत. आले घरी. प्रपंचाचा पहिला दिवस आहे. घरात प्रवेश केला. एका पेल्यात पाणी घेऊन तांब्यात पाणी घेऊन जिच्याशी पाणी ग्रहण केले जिच्याशी लग्न केले ती धर्मपत्नी आपल्या मालकाला पाण्याचा तांब्या घेऊन आली. फुलपात्र घेऊन आली. काय वडिलांनी जे आसन दिलं तर सासऱ्यांनी लोखंडाचा पलंग असेल लाकडाचा असेल काय असेल त्या पलंगावरून उठले आणि दरवाजेची आतली कडी लावली आणि पलंगाच्या खाली मांडी घालून बसले आणि दोन्ही हात छातीवर टेकले. पत्नीला सांगितलं, माय मला तुमच्यासोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती पण माझ्या आई बाबांनी माझ्या काका काकींनी मामांनी मामींनी इष्टमित्र सोयरे सख्यांनी मला प्रपंचात पाडलं. मला माफ करताल का? महाराज ती माऊली सुद्धा त्या काळातली होती. एका तिळा इतकं दुःख गुरुजी अंतकरणातनं अंत तिनं सांगितलं. अक्षिदा तर पडल्यात आपल्या अंगावर. अंतरपड दोघांच्या मधातला सुटलाय. तुम्ही माझे पती आणि मी तुमची धर्मपत्नी. हे नातं श्रुतीच्या वेदाच्या शास्त्राच्या पुराणाच्या आधाराने अग्नीच्या साक्षीने सोयऱ्या दायऱ्याच्या साक्षीने आपण प्रपंचात पदार्पण केले. जी मान्य करतो पण एक लक्षात ठेव. स्पर्शा सस्पुरुषा तिजा येते आम हरिद्रादि चूर्णा भवस्थितो विधिक कालाति सकलाम यत मंगला त्यक्त परिभवा. मी फक्त इधीनं तुझा पती झालोय. अजून स्पर्शन नाही. एक हळकून वाटून माझ्या आणि तुझ्या अंगाला लावलंय. तुमच्या तुम्ही बोलतोय ते तुमच्या म्हणले. एक हरिद्रादि कुंकुमम हे फक्त विधीनं मी तुमचा पती झालोय. स्पर्श आतापर्यंत नाही. मी तुम्हाला जा म्हणणार नाही
पण जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुम्हाला आई म्हणेल. आपली राहायची इच्छा आहे का? आपली थांबायची इच्छा आहे का? जगात अशी नवरी असेल का राजे? नवऱ्यानं जर सांगितलं मी तुम्हाला माय म्हणील, तुम्हाला थांबायची इच्छा आहे का? सहज घरी गेल्यावर 2 मिनिटं विचार करा सज्जनांनो, आजची नवरी काय म्हणील. पहिली गोष्ट तो नवरदेवच असं म्हणणार नाही. कारण नवऱ्या मला कमेंट करते आणि मेल्या आमच्यावर दगड टाकतोय, खाना खराब होतो. नवरदेव असा भेटल का रे? लग्न केल्यावर बायकोला माय म्हणणार असा असेल का एखादा? आपण कशाला लोकांना दगड टाकायचे गुरुजी? नवरदेवही तसा भेटणार नाही. जी तुम्ही जर मला माय म्हणत असाल, मान्य. लोकातला वितुष्टवाद तो करता धरता करविता परमेश्वरी विठेवरचा मालक आहे, तो ठरून घेईल. कालांतराने एके दिवशी त्या मुलीचे वडील वारले. आपल्या बापाच्या अंत्यविधी करता बापाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ती मुलगी माहेराला गेली. महाराज नाही गेले, कारण जिला बायको म्हटलंच नाही तिचा बाप सासरा कसा होईल? होय गिरिजनाथ महाराज, जिला बायकोच म्हटलं नाही तिचा बाप सासरा कसा होऊ शकतो गुरुजी आपला? नाही गेले, ते नाही गेले. आईनं सांगितलं, बाबांना सांगितलं, नाही म्हणे मी नाही जाऊ शकत. मुलीने वडिलांचा चेहरा पाहिला, चौघाच्या खांद्यावर बापाला दिले लोकांनी. म्हाताऱ्याचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम होता, तो आटपला. आणि आईला सांगितलं, आई मी येते का आता? आईने सांगितलं, बाई बाबाचे 10 दिवस होईपर्यंत थांब न, तू थांब न, वडिलाचे 10 दिवस होईपर्यंत. नको आई, येते मी, येते. आईनं मुलीच्या गळ्याला विठी मारली आणि कडकडाटून उकसाबुकशी रडू लागली. माय 7 वर्ष झाले तुझ्या लग्नाला ग. मला असं वाटत होतं तुला झालेलं बाळ तुझ्या बाबांनी पाहून मरावं. तुला एखादी मुलगी, तुला एखादा मुलगा व्हावा, ते बघून तुझ्या बाबाच्या डोळ्याचे पारणे फिटावे. त्याने आनंदाने प्राण सोडला असतं ग बाई. पण तुझ्या बाबा देखता तुला आपत्ती झालंच नाही. येते आई. आईनं पुन्हा एकदा हृदयाला मिठी मारली. आईनं सांगितलं, बाई माझ्या अंतकरणात शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुला एखादं बाळ व्हावं. जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत तुला एखादा मुलगा व्हावा, एखादी मुलगी व्हावा. वाक्य काय वापरलं असेल मुलीनं? आई स्वप्नात बी इच्छा करू नकोस, मला मुलगा किंवा मुलगी होईल ही स्वप्नात सुद्धा इच्छा करू नकोस ग आई, स्वप्नात पण. का ग बाई? आई तुझ्या कपाळावरचं कुंकुम आलवलंय, तुझ्या कपाळावरचं कुंकुम आलवलंय, हे दुःख तुला डोंगरापेक्षा मोठं झालं. आई हे कपाळावरचं तुझ्या कुंकुम आलवलंय, हे दुःख तुला डोंगरापेक्षा मोठं झालं ग माय. मी सांगितलेलं वाक्य ऐकल्यावर तुला ऐकायची क्षमता नाही, पुन्हा कधीतरी कळेल. येते मी. हातातल्या बांगड्याचा आवाज आला. महाराज दारातल्या झाडाखाली बाजेवर आराम करत होते. तेवढ्या अवकाशात बैलगाडी आली आणि बैलगाडीतून एक माऊली उतरली. तिच्या हातातल्या बांगड्याचा आवाज आला. पाहिलं तर आल्यात वाटते. मनानं आश्चर्य केलं, जिचे वडील वारले ती परत कशी आली असेल? संध्याकाळची वेळ आहे. एकांतात दोघं तुळशी वृंदावनापाशी बसले आणि महाराजांचा शब्द पडला, माय बायकोला, माय तुमचे बाबा वारले तरी तुम्ही परत आलात, तुम्ही माहेरात राहिला नाहीत. काय वाक्य राजेहो, कशाला त्याग म्हणतात? हो
तुम्ही जर मला माय म्हणत असाल तर मी तुम्हाला लेकरू म्हणते, आणि माय लेकराला सोडून माहेरात राहत असते का? आई लेकराला सोडून माहेरात राहत असते का? लेकराच्या जेवणाची फजिती पाहून आई माहेरातले लाडू खात असते का? नाही. त्यांचं नाव होतं श्री गुरु साहेबराव महाराज. गुरुवर्य रंगनाथ गुरुजींचे शिष्य होते. ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचे शिष्य होते. श्रुतीनं प्रश्न केला, गुरुवर्य प्रपंचात पडल्याच्या नंतर प्रपंचाचा त्याग कशा करता केला? श्रुती माते, जगातली पहिली पत्रकार श्रुती. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. हे श्रुती माते, हा प्रपंच, हा खटाटोप मला विटेवरच्या मालकाचं भजन करू देत नव्हता. हा प्रपंच, हा खटाटोप मला श्रीगुरु रंगनाथ गुरुजींची सेवा करू देत नव्हता. म्हणून या वैभवशाली प्रपंचाला मी लात मारली, लात. त्या सुखाला आग लागो म्हणून मालक पहिल्याकडे आगी लागो तया सुखा, टाळ टाळ आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, नकोय म्हणले ते सुख संसाराचं. 50वा सप्ताह आहे ना तुमचा. कशा करता तुमच्या अंतकरणात भाव जागा सांगू तुम्हाला. सगळ्या भोगाला ज्यानं विस्तू लावलाय, सगळ्या भोगाला ज्यानं विस्तूला आग लावली, अशा श्रीगुरु शंकर बाबांचा सप्ताह करता तुम्ही. सगळ्या भौतिक भोगाला विस्तू लावला म्हणून सप्ताह. एवढा मोठा वैभवशाली, इंद्राच्या वैभवाला लाजवील इतका गावाचं नाव कोरगळ.
ग्रामस्थ. छोटं गाव आहे, असं फारसं काय नाही, 1000 मतदान आहे. आणि एवढं मोठं माझ्या विश्वाच्या मालकाचा नामाचा उत्सव तुम्ही कुरगळ मंडळी, कुरगळ ग्रामस्थ वतीनं करता, तुम्हाला धन्यवाद. छान सात्विक सदाचारी पावन माणसं भेटायला आले, ज्यांच्याकडे बसलो त्यांच्याकडे माळदाचं घर, विटेवरच्या मालकाचा फोटो, आनंद वाटला. दारात गाई, शेतीशी नाळ असलेलं गाव आहे तुमचं. ज्यांना शेती कळती का त्यांनाच भजन करावं. ज्याला माती कळत नाही का त्या हरामखोरानं भजनाच्या नादीच लागू नये. विठाला विठाला एक जण म्हणला, महाराज मातीचा आणि भजनाचा काय संबंध आहे? भडव्या, समुद्रातल्या माशा खाऊन भजन करतो काय? गुरुजी, भजन करण्यासाठी अंतकरण शुद्ध लागते आणि अंतकरण शुद्ध होण्यासाठी आहार शुद्ध लागतोय. आणि शुद्ध आहार देण्याची ताकद फक्त माझ्या काळ्या मातीत आहे. कुठत नाही सापडणार शुद्ध आहार. आणि तो शुद्ध आहार संत दाखवतोय. जो आहार संत दाखवतोय, संत कळाल्याच्या नंतर देव कळत असतो. असा कुठं देव कळत असतो का? हरी प्राप्ती हरी प्राप्ती रावे संताचे पाय, भेटण्यासाठी संतांची गरज आहे. आणि संतांच्या प्राप्तीसाठी आपल्या विचाराची गरज आहे. आपले विचार गोड झाले पाहिजे, वैचारिक पातळी स्थिर असली पाहिजे. आणि वैचारिक पातळी स्थिर ठेवण्यासाठी काळ्या मातीतलं अन्न महत्वाचं आहे. हो, म्हणून तिच्यावर प्रेम करा. भविष्यात आपल्याला जगील फक्त काळी माय. ज्याच्या नावानं 7/12 असेल तो भारतातला राजा असेल. लिहून घ्या गिरगावच्या बाळूचं वाक्य. हे कोण नाही कोण नाही कोण नाही, काय नाही काय नाही, ते ना त्याची गतुडे बांधलेत, ते कोणी तुम्हाला विचारणार नाही. विठाला विठाला पुनश्च कोरघळ गावातील जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. एका त्यागावर आरूढ अशा महात्म्याचा 50वा उत्सव तुम्ही करता. पुनश्च एकदा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आगी लागोत आहे सुखा. 100ला 100 कौरव मेले, एक नाही वाचलं, 100 मेले. बापाचं 14व्या जन्मातलं पाप. हस्तिनापूरचा इंद्रप्रस्थाचा राजा, या पवित्र भारत देशाचा राजा, मागच्या 14व्या जन्मातलं पापाचं गोठुडं घेऊन आला तर 100ला 100 कट्टे मेले. पोरायला नीट संपत्ती कमवून तो जा. मधात दुरी तसे बद पडू देतो आणि कडीला आल्यावर बांधाव ते उशेल्यावर पाय देतून बांध कोरी तू. हो, मुळीला अडकून आऊत हेडगाळून थुतरात रूम न गेलं, एक दात नाही राहिला. हा माम 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 भात खाऊ लागला. मॅन असे दात कस काय पडे. बायको म्हणली महाराज रूम न तोंडात गेलं. म्हणलं कस काय त्याला रूम न चोखायचा नाद आहे काय नाही. म्हणले आवतावून पडे गेले. म्हणलं आवतावून कस काय पडे. बांध करू लागले लहान्या भावाचा, सख्या भावाचा बांध करू लागला सुंबळ्या. पोटात घुसायला पाहिजे होतं रूमण्याचं कणीस, तोंडात नाही. कशाला असली संपत्ती. देशाचा राजा आहे, संपत्ती चुकीची. 100ला 100 कट्टे मेले. हो, हे कशासाठी कीर्तन ऐकायचे.
कीर्तन ऐकायचं येसन सुटलेल्या बैलावानी निघला मका हाणायला कोणाची बी नाही नाही नाही. ह्या बी कीर्तनात मस्त बसतेल. पप्याच्या बापाच्या पाया पडायची नाही, महाराजाच्या पाया पडती. ते ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पडती. काही काही उचले महाराजाच्या थैल्या घेऊन फिरतील, माय बापाला विचारित नाहीत. त्याला चंद्रभागेत पुरलं तरी ते हरामखोराला मोक्ष नाही. उचल्या महाराजाच्या थैल्या उचलीतून माय बापाला विचारित नाही, हरामखोरा. याला पाहिल्यावर गौ हत्या समम पापा. विठाला विठाला. इथं बसलेल्या तरुणांना सांगतोय, माय बापा इतका देव जगात कोणताच मोठा नाही. आजच्या सप्त्यातून एक ध्यानात घ्या. गिरगावच्या येड्या बाळूचा ऐका. सकाळी आंघोळ केल्या मायबापाचं दर्शन घेत जा. देवाचं विसरलं तरी चालेल, देव रागावणार नाही. मायबापाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची. माय बापा केवळ ज्याला आई वडिलाचा आशीर्वाद नाही त्याला भारतातला कोणताच महाराज त्याचा उद्धार करू शकत नाही. काय त्या महाराजाची माय व्याली. माय बापाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीमागं नाही त्याचा उद्धार करायचा काय? महाराज स्वतंत्र आहे का? बापाची आगरी आहे का त्याच्या? नाही करू शकत. महाराज माय बापाचा आशीर्वाद नसणाऱ्याचा उद्धार ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही. पंढरपुरातले मालक करू शकत नाहीत, काशीतले मालक करू शकत नाही. ते दोन दोन अभंग पाठ करणारे आम्ही करू शकतो का तुमचा उद्धार? विठाला विठाला विठाला. 100ला 100 खट्टे मेले. बापानं केलेलं चुकीचं काम. त्या गादीवर एका पवित्र बाईच्या 5 मुलांपैकी एक मुलगा बसला. त्याचं नाव आहे धर्मराज. गादीवर बसले. राजा धर्म आहे. महाराज या बाईला 5 लेकरं भजन करणारी होती. पाहती पांडव अखंड वनवास. पाहते पांडव अखंड वनवासी. राजाची पोरं होती ना, तरी पण वनवासात पण भजन करत होते. म्हणजे पांडव वारकरी होते. पांडव नुसते तोंडानं भजन करत नव्हते, अर्जुनाच्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. या पांडवांची पत्नी तिच्या डोक्यावरचे केस कृष्ण म्हणायचे आणि इंचरल्याच्या नंतर जर केस खाली पडले तर ती जागा सुद्धा कृष्ण म्हणत होती. इतकी पवित्र पत्नी होती पांडवांना. गादी भेटली या पवित्र देशाची. 100 मुलांचा रास झाला आणि या मुलांचा बाप राज्य सोडून वनात गेला. बायको चांगली होती बिचाऱ्याची. वनात गेले. राज्यावर मालक 2. राजा पंडूचे 5 पुत्र आणि विदुर काका हे 2 जण आहेत. धृतराष्ट्र हा निघून गेला. हस्तिनापुराची मालकी दोघांकडे आहे. धर्मराजा गादीवर येत. आगी लागत आहे सुका सांगतोय. गादीवर येत. एके दिवशी धर्म, अर्जुन आणि भीम हे 3 लोक विदुर काकांकडे गेले. काका गावाच्या बाहेर एका झोपड्यात राहत होते. साधूचं लक्षण आहे. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. हे साधूचं लक्षण आहे. हा, पैसे फार झाले म्हणून पैशाची गादी केली, हे भोगवाद्यांचं लक्षण आहे. याला साधू कसं म्हणता येईल? साधू या सगळ्यातून बाजूला राहतो, त्याचं नाव साधू असते. काका होते विदुर काका. काकांकडे गेले आणि अर्जुनानं आपला प्रश्न मांडला. काका, आमची एक इच्छा आहे, हस्तिनापूरच्या वाटण्या करायच्या.
काकाने सांगितलं का तुम्ही राजा आहात आणि काय म्हणून वाटणं? काही नाही काका. एक काका गाव सोडून गेलेत, आमचे बाबा वरे गेले, आता फक्त तुम्ही आणि आम्ही आहोत. आम्ही आहेत तोपर्यंत एका तिळाची बेईमानी करणार नाहीत, पण आमच्या पश्चात आमच्या मुलांनी तुम्हालाही त्रास देणार नाहीत, पण आमचे नातू जर तुमच्या नातवांना त्रास दिला तर आम्हाला नरकवास भोगावा लागेल, म्हणून आत्ताची आत्ताच 2 वाटण्या करून टाका. वेगात सांगतो. काकाने विचारलं, राजन तुम्ही मला किती मानता? किती मानता? किती मानता? महाराज, धर्माच्या, अर्जुनाच्या आणि भीमाच्या तोंडातून वाक्य पडलं, काका जन्मदात्या पित्या इतकं तुम्हाला मानतो, तो वडला इतकं तुम्हाला मानतो, तो वडला इतकं. वा. याच्यानंतर कोणाला मानतात? विटेवरच्या मालकाला, जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला. त्याला हृदयापेक्षा जास्त मानतो. मग तुम्हाला विटेवरच्या मालकाची शपथ आहे, मी मागताल ते देताल का? अर्जुनानं सांगितलं, काका अर्ध राज्य वाटून द्यायला होत, याच्या पलीकडे काय? आणि तुम्ही जर म्हणले सगळंच राज्य देऊन टाका तरी देतोय. नाही 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 नाही, तुम्हाला जगदानंद कंदपती, जगदानंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या, विश्वाच्या मालकाची शपथ आहे एक. आणि तुम्ही मला जर पित्या समान समजित असाल तर तुमच्या बापा समान चुलत्याची शपथ आहे, मी मागताल ते देताल का? होय देऊ काका. माझं राहतं झोपडं जरा खराब झालंय, मी ज्या झोपड्यात राहतो का ते झोपडं थोडंसं डगमगीला आलंय, मला अजून चांगलं झोपडं करून द्या. भीम थोडे रागीट होते आणि भीमाने प्रश्न केला, काका अख्खं विश्व आमच्या तोंडात माती घालीन, इतका पवित्र काका असताना त्याला झोपड्यात ठेवायलेत आणि हे राज्यातल्या सिंहासनावर बसायलेत. अरे अरे भीम दादा, लोकांना काय म्हणायचं ती लोक ठरवतील. लोक आग्यामाळाच्या माश्या आहेत, लोक जायचा ओक, लोकांचा काय विचार करायचा? लोक आग्यामाळाच्या माश्या आहेत. धुपण आणल्यावर ह्या इतक्या कडक माश्या, धुपण आणलं ना तर कांदा काढू देतात, काढू देतात का नाही? आग्यामाळाच्या माश्या उडून जातात, त्या धुपणानं आंधळ्या होत्यात आणि मध घेऊन जा म्हणतात. आणि याच माश्याला गंध लावणार दिसलं की डसत्यात. काय केलं या माश्याचं गंध लावणार आहे ना? हा लय माश्या काय काय. एके दिवशी आम्हाला एक माशी भेटली, म्हणली पकवाद्याला पैसे काय करायचे, म्हणलं दिन गहू पाठवून त्याच्या इथं. हा तू आता आज फुकून दिल्या 20 वर्ष धुपण निघन पैशाचं आणि पकवाद्याच्याच मुळावर आला का? नाही म्हणे हिने करायला काय पैसे पाहिजे. आता रात्रभर इथं हिना घेतल्यावर त्याला तूर कापता येते का? दिने नाहीस पोते गावाचे, तू तर चंदा पैसे खाला गावरान तुपात बुडून सोंबळ्या. अशाही माशाले मोठे भेटतात आहे का नाही गिरिजनात? होतात ना आपण दोघं जण. नाव कशाला घ्यायचं, कारण लय पवित्र स्टेज आहे. विठाला विठाला विठाला. हे जे दुसऱ्याचं खपत नाही का, हे अतृप्त आत्मे येतं. अतृप्त आत्मे, अतृप्त आत्मे. जरा विश्व पाहाला जा. कल्याण स्टेशनला एक मुलगा गाडी घेऊन आला तर मला न्यायला. ती 3.25 कोटीची गाडी होती, 3.25 कोटीची. ते नोकरीला नव्हता. 1 रुपयाचं व्यसन न करता टोल नाक्यावर टाळ्या वाजून तृतीयपंथीनं 3.25 कोटीची गाडी घेतली होती. पकवाद्याला जर 9-10 लाखाची असली तर काय खालून जळायला तू? निर्वेष्णी होता बिचारा तो, निर्वेष्टी. त्यानं सुपारी सुद्धा खाल्ली नाही. या देशातला तृतीयपंथी, त्याला 3.25 कोटीची गाडी. जरा बाहेर बघ ना, काय इथली इथे इचकी तू. हे अतृप्त आत्मे असते, अतृप्त आत्मे. रावण सुद्धा अतृप्त आत्मा होता बरं. रावण सुद्धा, पुराण सांगतं रावण अतृप्त आत्मा होता. रावण प्रचंड विद्वान होता पण अतृप्त आत्मा होता. चला, काकांनी सांगितलं, राजन लोकांना काय म्हणायचं ती लोक ठरवतील, मला झोपड्यात राहायचंय. घरी गेले, झोपडं सुंदरसं केलं. आणि एके दिवशी 5 भाऊ आले आणि अर्जुनानं सांगितलं, दादा, धर्माला सांगितलं, धर्मदादा आम्ही थोडे लहान आहात त्याच्यामुळे विचारता येत नाही, पण राजा या नात्यानं तुम्ही काकाला विचारा की ह्या वैभवात न राहता तुम्ही झोपड्यात का राहता. पहिला प्रश्न केला. काका झोपडं देऊन टाकलंय, लोक आम्हाला काय दगड मारो, माती टाको, शेण टाको, अग्नी टाको, काय करायचं ते करो, पण मला प्रश्न एक माझा की तुम्ही झोपड्यातच का राहता.
काय गोड उत्तर दिलं काकाने बघा ना. काकाने विचारलं धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, तुम्ही विराट राजाच्या घरी नष्टचर्या करताना सुद्धा काय करीत होतात? ते म्हणले भजन. नष्टचर्या कळाली का तुम्हाला? नष्टचर्या म्हणजे परिस्थिती इतक्या टोकाची असताना खालचं काम करणं, याला नष्टचर्या म्हणतात. त्याच्यातला एकच मुद्दा सांगतो गुरुजी, आपण इथं सगळे पुरुष आहोत, हा कप्पा सोडून द्याला तर, तरी पण 100% पुरुष नाहीत. का? आपल्याला खोटे का होत नाही? वक्षस्थळ असतं नाही तर. ते अर्जुनाला नव्हते, हे गणेशबा नव्हते, ते अर्जुनाला नव्हते. अर्जुन नराचा अवतार. मग ज्याच्या वक्षस्थळावर खोटं स्तन नाही तो नराचा अवतार आहे. पण राजे हो, एका वर्षातले 3.5 ते 3 दिवस सोडून दिले तर पांढऱ्या रंगाची साडी नेसून, गंगावन घालून, पायात घुंगरं बांधून नृत्य शिकवावं लागलं हो, भ्रन्नडा व्हावं लागलं. काय मोठं जीवन असेल हो. काय वाटत असेल त्या अर्जुनाला? याला नष्टचर्या म्हणतात. पण त्याही नष्टचर्येमध्ये अर्जुनानं भजनच केलं. 12 वर्षाच्या वनवासात भजनच केलं. धर्माने विचारलं, काका आम्ही झोपड्याचं विचारतो, तुम्ही झोपड्यात का राहता? ऐका राजन, ऐका, त्याचंच उत्तर आहे. आयुष्यभर भजन केलं, पण ज्या दिवशी 100ला 100 कौरव युद्धात मेले, तुमचे काका गाव सोडून गेले आणि या इंद्रप्रस्थाचे, हस्तिनापूरचे, या पवित्र भारत देशाचे तुम्ही राजा झाले, आणि त्या दिवसपासून भजन किती केलं? बोलती बंद झाली, धर्माची बोलती बंद झाली. धर्मानं सांगितलं, काका ह्या वैभवाचं राज्य सांभाळत असताना, समाजाच्या नाना प्रकारचे चोचले पूर्ण करत असताना भजन करायला वेळ कुठे भेटतो या वाड्यात? काका म्हणले, अरे धर्मा, जो वैभव, जे वाडा भजन करू देत नाही, म्हणून त्या वैभवाला आग लागो, मी झोपड्यात राहतोय. आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी गाईची वासरं आहेत, शुद्ध गाईची. चुकीचं प्रमाण देणार नाही, ते शुद्ध गाईची वासरं आहेत. आलं तरी गाणं म्हणणार नाहीत. वा अजय, किती वेळ कीर्तन करायचं? 11:30? काय रिसोड माफ आहे का तू? 21 किलोची पाहिली अगो धंदा. तारखेला फोन केला, वा रे वा, काय ग पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीत. तो शेजारचं गाव आहे नाही. ठीक आहे, जाऊ दे. आगी लागो तया सुखा. एका मुलीला वडिलांना 1200 एकर जमीन. 12,000, 1200 चुकून बोललो. कसं वाटलं आकडा ऐकायला?
तेव्हा ज्याला कवडीची अक्कल नाही ते म्हणला काय शेती परडच ना, शेतीत माणूसच भेटन, सुंबळ्या इकत घेऊन दाखव ना बायंगाने, इंच भरी काय कुठं आणि निघली तर आहे का ताकद घ्यायची. नुसते बोंबलत येत आपले, आंबा चोकून घेतला आणि कोय फेकून दिली. अरे पानचिट कुठला शेती. 12,000 एकर शेती एका माणसाला, एकटीच पोरगी, एकटीच पोरगी. सोयरिकी किती येत असतील बुवा, हे गणेश बा किती सोयरिकी. गुरुजी किती किती मोठाला नवरदेव येत असेल. सासऱ्याला 12,000 एकर जमीन. हत्तीवर बिजवारा आला, हत्तीवर, हत्तीवर बिजवारा. आपण ज्याला रुखोद म्हणतो, शिदोरी म्हणतो, मागणी म्हणतो, हत्तीवर, हत्तीवर 550 हत्तीवर बिजवारा आला. सूर सनई चौघडा वाजत होता, डीजे नाही भितड पाडायला, सूर सनई चौघडा वाजत होता. आणि अख्खं गाव दंग झाले. हत्तीवर बिजवारा कोणाकडं? मेवाडचे राजपूत राठोड यांच्या वाड्यापुढे हत्ती थांबले 34. मेवाडचे राजपूत राठोड त्यांच्या दारापुढे 34 हत्ती थांबले. एका हत्तीवर सोन्याची आबदागिरी, आणि त्या सोन्याच्या आबदागिरीतून गावरान तुपातल्या पदार्थाचे डब्बे काढले आणि सुरसनई चौघडा वाजत भरमाटी सागाच्या चौकटीच्या दरोज्यातून आतमध्ये हत्ती. काय तुमच्या मुलीला मागणी आली. आईनं विचार केला, हत्तीवर मागणी, 34 हत्तीवर बिजवारा, आपल्याकडं काय असं एवढं? मालकानं सांगितलं, प्रिये आपली मुलगी सुंदर आहे. काय नाव होतं त्या मुलीचं सांगता येईल? किती महाराज फुकल्यावर सुधारताल तुम्ही? एखाद्या नाटकातली सिनेमातली विचारली तर पटकन सांगता नाही का? तिचं नाव आहे मीरा. छोटस देवघर आहे, त्या देवघरामध्ये अष्टधातूची मूर्ती आहे. त्या अष्टधातूच्या मूर्तीच्या समोर पायात साळ बांधलेले आहेत, दार खिडक्या लावलेल्या आहेत, गळ्यामध्ये एकतारी घेतलेली. विना नव्हता, गुरुजी वाक्य लक्षात ठेवा, विना नव्हता, एकतारी आहे. हातामध्ये चिपळी आहे, गळ्यात एकतारी आहे आणि पायात साळ आहेत. आणि विटेवरच्या मालकाचा तो अपारयुगातला अवतार द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याची अष्टधातूची मूर्ती आहे आणि तिथे नृत्य करून भजन करत होती. पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची नारायण आहे का नाही? कुठल्या? एक तास झालं, जेवण झाली, सगळी झाली. नवरदेव म्हणला, नवरी कुठे? बाबा आले सांगितलं त्या घरात भजन करायला, त्या घरात भजन करायला. ती
तिकडच्या पाहुण्यांनी सांगितलं तुम्ही मनानं भजन बंद करून चल नवरदेवाला बोल. नाही म्हणले, आमचं संपलंय आता, आमचं ऐकत नाही, घराच्या बाहेर येत नाही, काही नाही, दारं खिडक्या उघडीत नाही, अविरत सारखं जीवन, शिंक जांबाई खोकला, तितका वेळ वाया गेला. हो, अख्खं जीवन सारखं भजन करते. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. आमच्याकडे वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर होऊन गेले. साधी व्यक्ती महाराज, विटेवरच्या मालकावर इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा की त्यांनी जीवनात कधी नवरात्रीतला घट मांडला नाही. नवरात्रीत विटेवरच्या मालकाचीच मूर्ती मांडायची, हीच माझी देवी आहे, तू विटेवरी सखय बाई, हो करी कृपा. काय याला वारकरी म्हणत असते तू. गाड्या सुटल्या, फिरायला निघला. कोणीकडे महाराज, फुकट गाड्या होत्या, म्हणलं चला साईला जावा. तुला कापायला पाहिजे भडवे आडवं, गळ्यात माल घालून फुकट्या गाडीत म्हणल्यावर सैलानी निघाला पानचटा, तुला सैलानीलाच कापायला पाहिजे. हो, काय नाटक आहेत सगळे आपले. दोन्ही पेवावरी होय, इथंच नास्तिकपणानं लभ्यते. इथं एकदा हातन तिथं एकदा हात. शेपुड्यासारखं चरणं, शेळ्या गाई सारखं चरत नाहीत. याचा शेंडा आण, त्याचा शेंडा आण, पोट भरलं तरी तुळशीचा पण शेंडा आण, इतक्या लाचर शेपुड्या. आणि त्या शेळ्याचं वर्णन दिलं, इकडं तिकडं थुत्र घालणार यायचं, आपुला तो एक. आणि त्यांनी सांगितलं, खिल्लारे गुरुजी, कातकडे गुरुजी, स्वयं मीराबाईला वडिलांपेक्षा जास्त श्रीमंत राजाचा मुलगा बिजवारा घेऊन आलता आणि विनंती केली, करताल माझ्यासोबत पाणी ग्रहण, करताल पाणी ग्रहण. नाही. का नाही, माझ्यात काय कमी आहे, वरिले सावळे परब्रह्म. महाराज तार्किक लोक होते, काय साधी लोक नव्हती अजय तिथं, तार्किक लोक होते. सगळ्या लोकांनी विचार केला, साध्वी मीराबाई ह्या नवरदेवात काय उणीवत आहे? काही नाही, काही नाही, ह्या नवरदेवात एकच उणीवत आहे, याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं की भजन बंद होते. 12,000 एकरवाल्याची मुलगी आणि याच्या 1.5 पटीनं श्रीमंत नवरदेवाचा त्याग केला फक्त भजना करता. म्हणून मालक पहिल्याकडे गाठोडं डोक्यावर बसलं, बापाच्या इज्जतीचं गाठोडं, प्रतिष्ठेचं गाठोडं, भौतिक श्रीमंतीचं गाठोडं बापाच्या डोक्यावर बसलं. आणि बापानं सांगितलं, त्याग करतेस, विष पाजीन. राजाजीने भेजा विष का प्याला, पिवत मीरा हाशिरे, पग घुंगरू बांध मीरा नाचिरे. मेले तरी हरकत नाही, मज होतं का विपत्ती, पण तो मात्र चित्तात असा. चला पुढे. 1800 बायका एका व्यक्तीला, 1800 काय माणसं असतील. एक हे तर माणसं इतके बेजार येत. 1800 बायका, 1800. 8-9 कोणाला येते, एखादा आहे का 9 बायकावाला इथे? सोडून दिलेल्या नाही, सगळ्या घरी असावा. औषधाला तर नाही गावसायचा. ऊसातून चरकातून निघलेला ऊस तरी उभा राहील.
हो नाही नऊ बायका घरी ठेवल्या याची कांद्याची पात होईल कवा थुत्तर खालीच पडेल विठाला 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 1800 बायका साहित्रिक 18 300 बायका आंघोळीला 300 बायका उठणं काढलं कोणतीनं पाणी काढलं कोणतीनं टावेल आणलाय कोणतीनं अंगावर पाणी टाकलं कोणतीनं सुरसनई चौघडा वाजायलाय बावनिया चंदनाचा चौरंग सोन्याच्या फिरक्या त्या चौरंगाल काय थाट बापा आणि माईनं पोराची आंघोळ करता करता वरून पाहिलं डोळ्यातला पाठीवर थेंब पडला चर 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 पाठीवर फोड आला पाहिलं हे लोटल्या बायका ते राजा होता ते काय असं माय काऊन रडायली असं थोडाच होता पोकळवादी कारभार पाठ पाठ 150 इकडं 150 इकडं बायका चांगल्या बायका होत्या त्या लय काय कायला बायका बापा भारी मायबापाला बोलू देईनात हो त्याची चट संपत्ती हिसकून घेतली काय काय वाटुळीनं नवऱ्याला मायबापाला बोलू देईनात बापा काय बापा एक शब्द बोलू देईनात मायबापाला एक शब्द काही न 2 महिने जरी महादेवाच्या पिंडीवर दूध टाकलं तर काय उपयोगी महादेवाच्या का गोळ्या संपल्यात काहीच कल्याण करायला हा नवऱ्याच्या मायबापाला बोलू देत नाही महादेवाला दूध घालायली हे चुडेली नाहीस तू विठाला विठाला सासू सासऱ्याला न बोलणाऱ्या तुम्ही 4 जणी उभे राहा मुकाट्याना मी नाव घेईना या इकडं पण 3 जणी येतात ए उठ तू पण उठ 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 तू या पापानं जळंगीर गावचा बाळ्या कशाला बसली कीर्तनात त्या तिकडं 3 जणी आहेत त्या उठा पण नग या गावाला घात होईल उगा ना कारण एवढ्या वेळेस माफ करतो 60-70 ओळखू आल्या त्या म्हणल्या मग मी नाव घेतो का नाही मिळाला लगेच अशा चाच पडल्या ना त्या चेहरा पाहिल्याच कळतं ही चाट करली की समजायचं सास सासऱ्याला नीट बोलत नाही नवऱ्याला आरोतुर बोलणारी 6 जणी आता मात्र उठिणारे आता काय भीती नाही काय नाही ना राहू द्या एवढ्या वेळेस जरा खुश झाले उगा अटॅक याचा एखादीला घामपूस आहे माय घामपूस तू तुला घाम आलता मला चांगलं कळत आहे सगळे चरचर बोलतीस तू नवऱ्याला आरुत्र बोलतीस आहे का नाही वा 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 हा तुझ्या भागात असेल त्या भागात निसर्ग पण कोपन माय विठाला विठाला धर्म नाही सांगितलं आपल्याकडे तो धर्म नाही चला सन 150 बायका बाजूला वल्या अंगांवरी माय काही नाही बाळा ह्या भोगात गुतलास सोबत शिदोरी काय 55 वर्ष राज्य केलंस 55 वर्ष संसार केलास तुझे बाबा याच्यापेक्षा मोठे होते माझ्या डोळ्यानं तुझ्या बाबाचे हाडं लाकडं जळाल्यासारखे जळाले अंगावरचे रोम गवतासारखे जळाले डोळ्याने धूर पाहिला तुझ्या बाबाचा ठीक आहे आई एका ग्रंथाला वस्त्र गुंडाळलेलं होतं आणि त्या ग्रंथावर एक शिल्लक वस्त्र टाकलं होतं भगव्या कलरचं केसरी रंगाचं त्या वस्त्राचे 2 तुकडे केले अर्धा तुकडा अंगावरचं भिजलेलं वस्त्र काढून टाकलं आणि एक गाठ मारली त्याची लंगोटी केली आणि अर्ध्या तुकड्याची 3 गाठीची झोळी केली आणि 1800 पत्न्यापैकी 1 नंबरचं जिच्यासोबत अगोदर लग्न झालं तिच्या दारात माय म्हणून भिक्षा मागितली भिक्षाम देहि मा 1800च्या 1800 बायकांना भिक्षा मागितली निघून गेले जंगलात एका झाडाखाली मुक्कामे त्या दिवशी एक वाट सुरू भेटला परिसरात 10-5 किलोमीटर गाव नाही त्या झाडाखाली स्वतःचा कमलोंडो अडकिला दर्भाची चटई टाकली रस्त्याने भिक्षा मागितलेली झोळी अडकिली चिंतन सुरू झालं महात्म्याचं सार्वभौम राजा तेवढ्या अवकाशात भजन ऐकून एक वाट सुरू आला त्यानं आपली पडशी टाकली आनंद वाटला एका महाराजाच्या बाजूला मुक्कामी वाट सुरू जो काय नव्हतं महाराजांनी भजन आटपल्याबरोबर वरचा कमलंडो आणि ती झोळी काढल्याबरोबर पसरवली आणि सांगितलं महाराज घेता का प्रसाद पाहिजे आणि ह्या व्यक्तीनं भगव्या रंगाची लंगोटी गुंडाळलेल्या साधूनं
आपल्या जवळची भिक्षा देऊन टाकली. आनंद वाटला. वाटसरू हुशार होता. त्याने विचार केला, ज्या महाराजांनी आपल्याला जेवायला रात्री दिले त्या महाराजाची आपण सेवा करू. पाय दाबायला सुरुवात केली. महाराज म्हणले नको. महाराजांनी मनातली मनात विचार केला, 1800 बायकाचा भोग त्यागून इकडे आलोय, ते तुझ्या हातानं कशाला दाबून घ्यायचं अंग. महाराज होते ते. आणि सहज महाराजांनी विचारलं, कुठे चाललात? काही नाही, इथून काही अंतरावर एक मोठी नगरी आहे. त्या नगरीचे राजे गोपीचंद महाराज आहेत. त्यांची आई मैनावती आहे. आणि दर 6 महिन्याला मी त्यांच्याकडे जात असतो. तिथे गेल्याच्या नंतर आमच्या संसारामध्ये लागणाऱ्या द्रव्याचं साधन, काय द्रव्य असेल ते, गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, या सगळ्या काही गोष्टी राजा आम्हा भिक्षुकांना देत असतो. आणि त्या राजाच्या भेटी करता चाललोय. भगव्या रंगाची लंगोटी घातलेल्या राजानं सांगितलं, अरे तो राजा आता भिकारी आहे. इतकं वाटसरू खालीवरी महाराजाला बोललो, या महाराजाला अक्कल नाही, याला डोकं नाही, याच्या गोळ्या संपल्यात, अमकं झालं तमकं झालं वगैरे वगैरे. त्या वाटसरूनं स्वतःची पडशी उतरली, वळकट उतरली आणि दुसऱ्या झाडाखाली टाकली. राजे पुन्हा तिथं. महाराज एकदा सांगतो, आपल्याकडे याचं नाही, हातात जे पडेल ते मारील. डोळे भरून आले राजाचे. वाटसरूनं सांगितलं, आतापर्यंत माझ्या राजाला नाव ठेवलं ना, आता डोळ्यानं रडून जिरवता. ऐक राजा, ज्या राजाकडे तू उदात्त अंतकरणाने चाललास तो राजा मीच आहे, तो मीच राजा आहे. वाटसरूचे डोळे भरून आले. राजे सार्वभौम राज्य होतं, एवढं मोठं वैभवशाली राज्य होतं. तुमचं वैभव पाहिल्याच्या नंतर दिवसभर जेव्हा वाटत नव्हतं, एवढं मोठं प्रसन्न तुमचं वैभव आहे. 1800 पत्न्या आता. तुम्ही हा वेश का घेतला? देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला. बाळा, या 1800 पत्न्यांचे चोजले पूर्ण करत असताना, या संसारातली नाना प्रकारची वितंडवादाची खड्डे ही ग्रहछिद्र बुजत असताना अख्खं आयुष्य त्याच्यात चाललं होतं रे. मनसोक्त संसार केला. मुक्तचंद नावाचा पुत्र झाला. मुक्तचंदाच्या त्रिलोचनाचा पुत्र गोपीचंद, गोपीचंदाचा पुत्र मुक्तचंद. आणि मुक्तचंदाच्या डोक्यावर हात ठेवला, स्वराज्य देऊन टाकलं. आणि आता उरलेलं आयुष्य भगवंताच्या नामात घालायचं. तिथं राहून भजन नव्हतं करतायत. राज्य भजन करू देत नाही रे, संसार भजन करू देत नाही. म्हणून 1800 पत्न्याचा, त्या स्वराज्याचा त्याग केला.